नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे. रयत शिक्षण संस्था यांच्यामार्फत आजची जी वॅकन्सी आहे निघालेली आहे. या ठिकाणी अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट जी आहे करायची नाही. परीक्षा देखील तुमच्या ठिकाणी होणार नाही. तुम्ही महिला असाल किंवा पुरुष असाल दोघंही या ठिकाणी अर्ज करू शकता. एकूण या ठिकाणी 157 जागांची वॅकन्सी जी आहे निघालेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2025 पर्यंतची या ठिकाणी आहे. अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिककरता तुमची काय लागणार आहे, वयमर्यादा काय लागणार आहे, अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहे, त्या व्यतिरिक्त या ठिकाणी इतर अर्हता काय आवश्यक असणार आहे का, या संदर्भातील सविस्तर माहिती जी आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे रयत शिक्षण संस्थेच्या आप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूल सातारा यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे. तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे प्रिन्सिपल या पदासाठी निघालेली आहे. एकूण एक वॅकन्सी या पदासाठी आहे. शैक्षणिक अर्थ जे आहे या पदासाठी तुमचं BA झालेलं असेल किंवा MA झालेलं असेल किंवा BSc झालेलं असेल किंवा MSc झालेलं असेल, सोबत B.Ed तुमचं झालेलं असणं आवश्यक आहे किंवा M.Ed झालेलं असणं आवश्यक या ठिकाणी आहे. दोन्हीपैकी एक या ठिकाणी असायला पाहिजे. 5 ते 6 वर्षाचा वर्क एक्सपिरियन्स तुमचा टीचिंगचा किंवा प्रिन्सिपल पदाचा या ठिकाणी असणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे व्हाईस प्रिन्सिपल या पदासाठी. या पदासाठी देखील या ठिकाणी एक वॅकन्सी जी आहे निघालेली आहे. तुमचं BA झालेलं असेल किंवा MA झालेलं असेल किंवा BSc झालेलं असेल किंवा MSc झालेलं असेल, सोबत B.Ed किंवा M.Ed दोन्हीपैकी एक झालेलं असणं आवश्यक आहे. 5 ते 6 वर्षाचा एक्सपिरियन्स या ठिकाणी देखील तुमचा लागेल. टीचिंगचा किंवा व्हाईस प्रिन्सिपल पदावर तुम्ही काम केलेलं या ठिकाणी असणं आवश्यक आहे. शिक्षक म्हणून किंवा व्हाईस प्रिन्सिपल म्हणून काम केलेलं आवश्यक या ठिकाणी आहे. त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे सुपरवायझर किंवा कोऑर्डिनेटर या पदासाठी. 4 वॅकन्सीज एकूण या पदासाठी आहे. तुमचं BA झालेलं असेल किंवा MA झालेलं असेल किंवा BSc झालेलं असेल किंवा MSc झालेलं असेल, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. सोबत तुमचं B.Ed किंवा M.Ed झालेलं असणं आवश्यक आहे. 3 ते 4 वर्षापर्यंतचा एक्सपिरियन्स तुमचा या ठिकाणी असणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे KG टीचर या पदासाठी. एकूण 32 वॅकन्सी या पदासाठी निघालेल्या आहे. KG टीचर किंवा मॉन्टेसरी ट्रेन सर्टिफिकेट तुमचं प्रोग्रामचं या ठिकाणी असणं आवश्यक आहे. अर्ली चाइल्डहूड आणि स्पेशल एज्युकेशनमध्ये तुमच्याकडे सर्टिफिकेशन असणं या ठिकाणी आवश्यक आहे. त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे प्रायमरी टीचर 1ली ते 5वी पर्यंत PRT साठीची वॅकन्सी या ठिकाणी आहे. एकूण 66 वॅकन्सीज या ठिकाणी निघालेल्या आहेत. SSC म्हणजेच 12वी तुमचं झालेलं असेल किंवा DEL तुमचं झालेलं असेल किंवा BSc झालेलं असेल किंवा BA झालेलं असेल, सोबत B.Ed तुमचं झालेलं असणं आवश्यक आहे. 2 ते 3 वर्षापर्यंतचा वर्क एक्सपिरियन्स तुमचा या ठिकाणी असणं आवश्यक आहे. त्यानंतर अप्पर प्रायमरी टीचर 6वी ते 8वी पर्यंत TGT साठीची वॅकन्सी या ठिकाणी आहे. एकूण 39 वॅकन्सी जी आहे आपल्यासाठी निघालेली आहे. तुमचं BSc झालेलं असेल किंवा BA झालेलं असेल, दोन्हीपैकी एक शिक्षण तुमचं असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर B.Ed किंवा D.Ed देखील तुमचं झालेलं असणं आवश्यक आहे. 2 वर्षाचा अनुभव तुमचा या ठिकाणी लागेल. त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे सेकंडरी टीचर 9वी ते 10वी पर्यंत PRT साठीची वॅकन्सी या ठिकाणी आहे. 20 वॅकन्सीज एकूण यासाठी निघालेल्या आहे. MSc तुमचं झालेलं असेल किंवा BSc झालेलं असेल किंवा या ठिकाणी MA झालेलं असेल किंवा BA झालेलं असेल, सोबत B.Ed किंवा M.Ed तुमचं झालेलं असणं आवश्यक आहे. 2 वर्षाचा अनुभव तुमचा या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर स्पोर्ट टीचर या पदासाठी एकूण 6 वॅकन्सीज आहेत निघालेल्या आहेत. BSc तुमचं झालेलं असेल किंवा BA झालेलं असेल, सोबत तुमचं BPEd झालेलं असणं आवश्यक आहे. 2 वर्षाचा अनुभव तुमचा या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे आर्ट, डान्स आणि म्युझिक टीचर या पदासाठी. एकूण 6 वॅकन्सीज या पदासाठी आहे. ETD तुमचं झालेलं असेल किंवा क्राफ्ट झालेलं असेल किंवा म्युझिक विषयात झालेलं असेल, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर कॉम्प्युटर टीचर या पदासाठी 7 वॅकन्सीज या ठिकाणी निघालेल्या आहेत. BCA तुमचं झालेलं असेल किंवा MCA झालेलं असेल किंवा डिप्लोमा इन कॉम्प्युटर सायन्समध्ये झालेलं असेल, 2 वर्षापर्यंतचा अनुभव तुमच्याकडे असेल, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे लायब्रेरियन या पदासाठी. एकूण 4 वॅकन्सीज लायब्रेरियन पदासाठी निघालेले आहे. बॅचलर ऑफ लायब्ररी तुमचं झालेलं असेल आणि इन्फॉर्मेशन सायन्स आणि किंवा डिप्लोमा तुमचं झालेलं असेल इन लायब्ररीमध्ये, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 2पैकी एक क्वालिफिकेशन तुमची असेल तर अर्ज तुम्ही करू शकता. त्यानंतर एज्युकेशन काउन्सिलर या पदासाठी 2 वॅकन्सीज या ठिकाणी निघालेल्या आहे. BA तुमचं झालेलं असेल किंवा BSc झालेलं असेल किंवा फिजिओलॉजी
विथ सर्टिफिकेट ऑफ डिप्लोमा इन गायडन्स काउन्सिलिंगमध्ये तुमचं झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे स्किल सब्जेक्ट ऑल किंवा कोडिंग किंवा फायनान्शियल लिटरसी किंवा डाटा सायन्ससाठी 2 वॅकन्सीच्या ठिकाणी आहे. MCA तुमचं झालेलं असेल किंवा BCA झालेलं असेल कॉम्प्युटर सायन्स किंवा IT मध्ये, किंवा डिप्लोमा इन कॉम्प्युटर सायन्स झालेलं असेल किंवा IT झालेलं असेल किंवा PGDCA झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. एकूण या ठिकाणी अशा 157 वॅकन्सीच्या आहेत निघालेल्या आहे. त्यामध्ये SC साठी 20 वॅकन्सी आहे, ST साठी 11, VGA साठी 5, NTB साठी 4, NTC साठी 5, NTD साठी 3, SBC साठी 3, OBC साठी 30, EWS साठी 16, ओपनसाठी 60 अशा एकूण 157 वॅकन्सी ज्या आहेत या ठिकाणी आहेत. या ठिकाणी तुम्ही इंग्लिश भाषेमध्ये फ्लुएंट असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर तुम्हाला हिंदी आणि इंग्रजी भाषेचे देखील चांगल्या प्रकारचे नॉलेज जे आहे असणं आवश्यक आहे. कॉम्प्युटर संदर्भातील नॉलेज या ठिकाणी कंपल्सरी आहे. तुमचं कॉम्प्युटर संदर्भातील सर्टिफिकेट देखील एखाद्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. अर्ज जे आहे तुम्हाला प्लेन पेपरवरती करायचे आहेत. बायोडाटा जो आहे तुमचा सर्व सर्टिफिकेट्ससहित या ठिकाणी जमा करायचा आहे. सॅलरी जी आहे तुमच्या अनुभवाच्या बेसिसवरती जी आहे या ठिकाणी ठरवली जाणार आहे. निवड जी आहे तुमची मुलाखतीच्या माध्यमातून होणार आहे. मुलाखत जी आहे तुमची 19 जानेवारी 2025ला 9:30 वाजता आप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूल सातारा तालुका डिस्ट्रिक्ट सातारा पिनकोड 415001 या ठिकाणी होणार आहे. अधिक माहितीसाठी आपण ऑफिशियल वेबसाईटवरती माहिती घेऊ शकता किंवा या ठिकाणी फोन नंबर दिलेला आहे त्यावरती अधिक माहिती आपण या ठिकाणी घेऊ शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा. आपल्या चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात एक वेळ आपण बघून घ्या, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा. अनुभवासाठी तुम्हाला एक्सपिरियन्स सर्टिफिकेट जे आहे त्या ठिकाणी द्यावे लागणार आहेत. तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.